तरी एवढी शांतता आहे. काय झालं बेबी? अगं आपल्या घरी गणपती होते तर केवढे पाहुणे रावळे होते, केवढी मज्जा होती. आणि आता घर बघ केवढं शांत आणि असं एकटं एकटं वाटतंय. मला नाही आवडत अशी शांतता. अख्खे या वर्षी आपली गणपती मस्त बसले नाही का ग? सर्वेशनी काय गणपतीची मूर्ती बनवली होती का हो? वयाव सर्वेश दादांनी लयच भारी मूर्ती केली. अक्का सुजय तर सर्वेशचं इतकं कौतुक करत होता, काय सांगू तुला. तो जर राजा असता ना तर गळ्यातला कंठहार त्याला गिफ्ट म्हणून दिला असता बघा. खूप कौतुक करत होता, सारखा म्हणत होता सर्वेश दादा काय मूर्ती बनवलीये, सर्वेश दादा काय मूर्ती बनवलीये. सर्वेशच्या डोळ्यात तर पाणी झालं बघ ऐकून. काही म्हणा का सुजित माणसात आल्यासारखा वाटतोय. पूर्वी कसा तो गणपतीला यायचा आणि गडबडीत निघून पण जायचा. हे खरंय. पण यावेळी नाही झालं तसं. सुजित थांबला, जबाबदारीने सगळं केलं, विसर्जन सुद्धा केलं गणपतीचं आणि मिळून मिसळून सगळ्यांची गप्पा मारत होता. बेबी चहा थंड होतो तुमचा. अगं पिणारच आहे, त्याचं सरबत जरी झालं ना तरी पिऊन टाकीन, वाया नाही घालवणार मी. पण अक्का तुझ्या खरंच माणसात आलाय बरं. आणि ना याचं सगळं क्रेडिट संजूला जातं बघ. तिने ना सुजाला बरोबर लाईनीत आणलाय बघ. अक्का तुला इतक्या वर्षात जे जमलं नाही ना ते तुझ्या धाकट्या सुनेने करून दाखवलंय बघ. माणसांना धरून ठेवण्याची कला जी संजू मध्ये आहे ना त्याला तोड नाही बघा. संजू ये की इकडे ये. तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आता ना मी आणि अक्का तुझंच कौतुक करत होतो. काय ग अक्का? घे चहा घे. संजीवनी आता काय चहा बेबी मावशीने तिथे आणून द्यायचा का तुम्हाला? नाही या इथे बसा. अगं घे, टेन्शन नको घेऊ. घे. घे चहा घे. अक्का आपण तिचं कौतुकच करत होतो नाही का ग? हा पटतंय ना तुला सगळं? बेबी तुम्ही म्हणालात ते कदाचित खरं असेलही. रणजितरावांच्या लग्नानंतर सुजितराव माणसासारखं वागायला लागलेत. देव जाणे स्वतःच्या लग्नानंतर ते अजून बऱ्या माणसासारखं वागतील. अगं घे की चहा घे. संजीवनी तुमचं मोठं मंगळसूत्र कुठे आहे?
ते हो तेच. ते मोठं मंगळसूत्र कुठे आहे? गेले 3 दिवस आम्हाला तुमच्या गळ्यात दिसलं नाहीये. फॅशन म्हणून काढून ठेवलंय का? नाही नाही सासूबाई, उलट मला ना ते घालायला खूप आवडतं. कमाल झाली. तुमची इतकी आवडती गोष्ट तुम्ही घालायला विसरता, ते सणाच्या दिवशी. माझ्या टोपुऱ्यातच नाही आलं. सणाच्या दिवशी घालायला पाहिजे होतं ना मी ते मंगळसूत्र. सॉरी सॉरी सासूबाई. मी आत्ताच्या आत्ता जाऊन घालून येते. हा संजीवनी, आम्ही तुम्हाला ते मोठं मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता घाला असं नाही म्हणालो. आम्ही फक्त विचारतोय. या आरामात चहा प्या. या आरामात चहा प्या. काय आहे तुमच्या अशा भेदरेट वागण्यामुळे लोकांच्या मनात आमच्याबद्दल इमेज फार वाईट होते. त्यांना वाटतं या कुसुमावती ढाले पाटील हिटलर आहेत. आहोत का मी हिटलर? काय बेबी मावशी, हा हिटलर आहोत का आम्ही? कोण म्हणलं असं? कोण म्हणलं ग तुला असं? हे, हिटलर आहे होय तू? तू तर खूप प्रेम. हे, कोण म्हणलं तुला हिटलर? नाही काही नाही, हिटलर नाही. फौजदार, आओ हे सगळं काय? आपलीच खोली आहे ना ही? याला पोलिसी झडती म्हणतात संजू. मी अख्ख्या रूमचा कानाकोपरा शोधून काढलाय, पण इथेही नाहीये. संजू, मी अख्खी खोली शोधली. तुझं मंगळसूत्र या खोलीत असण्याची शक्यता 0 आहे. अहो पण मग कुठे गेलं असेल माझं मंगळसूत्र? त्या दिवशी तुम्ही हार आणला की नाही, तेव्हा मी इथंच ठेवलं होतं बघा. कुठं गेलं कोणास ठाऊक. नाहीतर एरवी मी ते कधी माझ्या गळ्याच्या बाहेर पण नाही काढत. असं कुठं छुमंतर झालंय काय माहिती. संजू, ये बस. संजू, पुन्हा एकदा नीट आठवून बघ. अचानक कोणीतरी आवाज दिला म्हणून, किंवा मामींशी बेबी मावशीशी बोलायला गेली मंगळसूत्र हातात ठेवून. नाही, असं जर असेल ना तर आपल्याला अख्खं घर शोधावं लागेल. बाबो, म्हणजे अख्ख्या घरभर एवढी उलटापालट करणार होय तुम्ही? अर्थात वेळ आली तर तेही करावंच लागेल. खा, अजून कालवू कालवू माती खातू संजय. हो, आता तर सासूबाईंच्या पण लक्षात आलंय की ऐन गणपतीच्या दिवशी माझ्या गळ्यात मोठं मंगळसूत्र नव्हतं ते.
संजू, वस्तुस्थिती लपत नाही. मग आई साहेबांनी मिरचीची धुरी दिली की काय? हो, काय पण काय बोलताय. त्यांनी तर फक्त विचारलं मला. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी त्यावेळेस त्यांना काहीच उत्तर दिलं नाही बघा. सासूबाईंना कळलं तर मी लय येण्यासारखं वागलीये बघा. अडगेस तू संजी, संजू, हा काय वेडेपणा आहे? असं केल्याने सापडणार आहे मंगळसूत्र? ते काही नाही. मी जाऊन बोलणार आहे आता सासूबाईंची. आणि काय सांगणार आहेस त्यांना? सगळं खरं खरं सांगणार आहे. उत्तम, चल. आओ, तुम्ही कुठे येताय? दरवेळेस माझी बाजू तुम्ही घेतलीच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही आवरा बरं. तुम्हाला उशीर होत असेल ना, मी ही खोली आवरून घेईन. अगं पण नाही, मी सासूबाईंना सगळं खरं खरं सांगणार आहे की माझं मोठं मंगळसूत्र हरवलंय माझ्या हातून. हे पत्र द्या त्यांना. ऐसे बोललं आमचा व्यक्तिगत निरोप तुम्ही स्वतः द्या. राजश्री, एक महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालणं मस्त आहे. बोला की आईसाहेब, तुमच्यासाठी आमचे कान कायम उघडेत बघा. राजश्री, बसा. तुम्हाला माहितीच असेल, दादासाहेब सध्या ऋषिकेशला एका आश्रमामध्ये आहेत. होय का? नाही, हे आम्हाला आत्ताच कळतंय हो. म्हणजे नानांनी 8 दिवसांपूर्वी सांगितलं होतं ते गयेत गेलेत म्हणून. चांगलंय. आधी काशी, मग गया, आता काय ऋषिकेश. वा. तर आम्ही नानांना त्यांच्याकडे पाठवतोय. त्यांची समजूत घालून त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी दिली नानांना. नाना जर त्यांना कन्व्हिन्स करू शकले तर सोबतच घेऊन येतील. परम आनंदच आहे आईसाहेब. पण नवऱ्याची समजूत काढायला बायकोनं जावं असं नाही वाटत का तुम्हाला? राजश्री, ही ट्रिप नाहीये. तिथं अशा माणसाने जाणं मस्त आहे जो त्यांना तिथून घेऊनच येऊ शकेल. तुम्हाला ते शक्य नाही हे माहिती आहे आम्हाला. एवढा विश्वास आहे हो तुमचा आमच्यावर? हो, आहे की आहे. तुम्ही तशा व्यक्ती असता तर काशीचं 2 दिवसाचं काम आटपून दादासाहेब 3ऱ्या दिवशी घरात हजर झाले असते तुमच्या ओढीने. म्हणजे आईसाहेब तुम्हाला असं म्हणायचंय का आमच्यामुळे घरी परत येत नाहीये? तुम्हाला वाईट वाटलं का राजेश? नसेल वाटलं, कारण वाईट वाटलं असतं तर तुम्ही तुमच्या वागण्यात बदल केला असता. तुम्हाला फक्त राग करता येतो. असं मुद्दा हा आहे, नाना उद्या निघतायत. तुम्ही दादासाहेबांच्या स्वागताची तयारी करा. काय सासूबाई, ते संजीवनी, आम्ही जरा कामात आहोत. काय ते चड्डीशी बोला. हरवलंय? रडू नका, काय ते नीट सांगा. ह्यांनी हार आणलं होतं ना, हा, तर
तो घालत असताना मी ते मंगळसूत्र काढून ठेवलं होतं टेबलावर. मी खूप शोधलं, अख्खी खोली ढुंडाळून काढली, तरी पण नाही सापडलं हो मला. मी यांना पण विचारलं, यांनी पण कुठंच नाही पाहिलं. मी आई रक्ताची शपथ घेऊन सांगते सासूबाई, मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी पुण्यांदा माती खाल्ली. सॉरी. संजीवनी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मंगळसूत्र तुमच्या खोलीत काढून ठेवलं. त्यानंतर तुम्ही ते घालून किंवा घेऊन खोलीबाहेर पडला नाहीत. नाही. याचा अर्थ असा आहे संजीवनी, ते मंगळसूत्र हरवलेलं नाहीये, चोरीला गेलंय. सरळ आहे. तुम्ही ते ठेवलं नाही, रणजितरावांनी कुठे ठेवलं नाही, आम्ही तुमच्या खोलीत येत नाही. राजश्री, ओ, आमचा काय संबंध? तुमचा कशाशी संबंध नाही राजश्री, जरा गप्प राहा. हा, तुमच्या खोलीत कोणाचा वावर असतो त्यांना विचारा, तुमच्या आई वडिलांना विचारा, बेबी मावशीला विचारा. मी विचारलं, हा, मग काय म्हणाला त्या? पण त्यांनी कोणीच नाही पाहिलं. बेबी मावशीने बघितलं का? नाही. म्हणजे मंगळसूत्र हरवलंय हे बेबी मावशींना माहिती आहे. हा. नाही, यांच्यापैकी कोणी ठेवलं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं. याचा अर्थ नक्कीच ते चोरीला गेलंय. तुमचा कुणावर संशय? नाही नाही, माझा कशाला कोणावर संशय असेल, आणि आपल्या घरातलं कशाला कोणी असं काहीतरी करेल ना. संजीवनी, हा तुमचा भाबडेपणा म्हणायचा का बावळटपणा? नीट लक्षात घ्या, तुमचं मंगळसूत्र हरवलेलं नाहीये, चोरीला गेलंय. साहेब, आम्हाला काय वाटतंय, कशावरनं यांनीच मंगळसूत्र विकलं नसेल? माइंड युअर टंग. जपून बोला राजश्री. ढाले पाटलांच्या सुनबाई आहेत त्या. ढाले पाटलांच्या सुनेवर सोनं ऐकायची वेळ येणार नाही कधी. नाना, हा, घरातल्या सगळ्या नोकऱ्यांची झडती घ्या. अहो पण ताईसाहेब, सगळे आपल्या विश्वासातले आणि घरातल्यासारखे आहेत. नाना, चोरी झाली की नाही झाली? का धाकट्या सुनेसारखं भाबड्यासारखं बोलताय? झडती घेणं मस्त आहे. ठीक आहे ताईसाहेब, मी सगळ्यांना उभं करतो रांगेत झडती घ्यायला. तीन दिवस लपवलं आमच्यापासून, हा? हो सर, व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी माझी असेल. शुअर शुअर. हो सर, तुम्ही निश्चिंत राहा. संजय, त्या सईचा मॅटर कुठपातूर आलाय ग? नाही म्हणजे तुझे डॅडी मला काय बी कळून देत नाहीत. कुठे जातात, काय करतात, काय कळायला मार्ग नाही. आता सणासुदीचं कुठे गेल्यात कुणास ठाऊक, घरात नाहीत.
हॅलो. हा संजू, फोन केला होतास? सापडलं मंगळसूत्र? नाही, सासूबाईंनी आता घरातल्या सगळ्या नोकरांची झडती घ्यायला सांगितलंय. व्हॉट? अहो, मला लय चुकल्यासारखं होतंय हो. गरीब असले म्हणून काय झालं, त्यांना पण त्यांची इज्जत आहेच की. समधी आपल्याच घरची माणसं आहेत. सर्वेश दादांनी तर आपल्या घरच्या मूर्तीला आकार दिलाय. आपण त्या मूर्तीची पूजा पण केली आणि आता संशय घ्यायचा होय. माझ्या मंगळसूत्रापायी असं काहीतरी होणार असेल ना तर नको.